स्टोरीज एकटा बनवत नाही मित्रांनो. मी तुम्हाला त्याच्या मागचं एक खरं सांगतो. स्टोरीज तो आणि मी मिळून बनवतो, पण तो मला क्रेडिट देत नाही. क्रेडिट खातो मी, त्याचा बदला नक्कीच घेईल. नमस्कार मित्रांनो. तर आपण सध्या काही व्हिडिओ पोस्ट करत नव्हतो बऱ्याच दिवसापासून. तब्येत खराब आहे मित्रांनो. तुम्ही जर आवाजाने ओळखू शकलात तर ओळखू शकतात. आणि आता तुम्ही विचारत असाल की मी कुठे आहे, तर मी आहे आमच्या दुकानावर. हे आपलं दुकान आहे, जे ट्रकांचं स्पेअर पार्ट आहे. तुम्ही इकडे अलीकडे जे ट्रक बघताय त्या ट्रकांचे स्पेअर पार्ट आपणच त्यांना दिलेत मित्रांनो. म्हणजे तसं माच करण्यासारखी गोष्ट नाही किंवा रुबाब करण्यासारखी गोष्ट नाही, पण सांगतोय की आपलं दुकान आहे स्पेअर पार्टचं. आपण इथे स्पेअर पार्ट विकत असतो. तर तुम्ही जसं की दुकान बघतायत, दुकानाचं नाव आहे पाटील मोटर्स. तुम्हाला जर ट्रक असेल तुमच्याकडे तर या, काही हरकत नाही. मला इंस्टाग्रामवर DM करा, मी तुम्हाला पत्ता देऊन देईल. तोपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्येच बघा. तर आपण आज ब्लॉग शूट करणार आहोत. लाईट थोडासा खराब आहे. आपण आज ब्लॉग शूट करणार आहोत आणि आजचा ब्लॉग एंटरटेनिंग असणार आहे नक्कीच. आणि आपण आता दुकानावरनं जरा जाणार आहे घरी. बघू, काहीतरी पुढे विचार करू, नियोजन करू आणि मग आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. आता आपण घरी आलो आहे. घरनं आपण आता डब्बा घेणार. डब्बा म्हणजे जेवणाचा डब्बा रिसीव करणार आणि दुकानावर जाणार. परत दुकानावर आपण जेवण वगैरे करू आणि जमलं तर जेवणानंतर कुठेतरी फिरायला जाऊ. म्हणजे जवळच कुठेतरी चक्कर मारू, म्हणजे जेणेकरून व्लॉग आपला जरा इंटरेस्टिंग होईल. कारण असं व्लॉग इंटरेस्टिंग होणार नाही. माझी बडबड तुम्ही किती वेळ ऐकणार, बोर होणार. त्यापेक्षा मग काहीतरी इंटरेस्टिंग करायचं म्हणून आपण कुठेतरी जाऊ, थोडंसं चक्कर मारायला. आणि जसं तुम्ही माझा आवाज बघू शकतात, आवाज जो आहे हा थोडासा तब्येत खराब असल्यामुळे आहे. आणि घरात सगळेच पेशंट आहे. प्रॉब्लेम असा आहे की व्हायरल आहे, तर तुम्ही काळजी घ्या स्वतःची. जास्त फिरू नका, मास्क लावा. आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल आपली ब्लॉगर आई, तुम्ही ओळखत असाल आईला, ब्लॉगर आईला. तर आपण ब्लॉगर आईचं जरा मत जाणून घेऊ. ब्लॉगर आई पण आजारी आहे. काय म्हणणं आहे ब्लॉगर आई, तुमचं काय म्हणणं आहे? आपण हा आता यूट्यूबसाठी सुरू केलेला ब्लॉग आहे. आपण आता यूट्यूबर झालो आहोत. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे, काय मत आहे तुमचं? माझं काहीच म्हणणं नाही, मला बोलताच येत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं बोलता येत नाही. आई बोलत नाही कोणाशी. उपवास आहेत 9 दिवसांचे, नवरात्रीचे. तर त्यासाठी काल बोलला आणि अजून 9 दिवसाचं. नाही, बोलण्याचा बोलण्याचा उपवास आहे मित्रांनो. आईने बारीक आवाजात बोलण्याचं ठरवलेलं आहे सगळ्यांसोबत 9 दिवस. तर काय म्हणणं आहे तुमचं? असं काहीच नाही. असं काहीच नाही, मग कसं आहे? असं काहीच नाही मित्रांनो. असं काहीच नाही असं आईचं म्हणणं आहे. तब्येत डाऊन. आईची तब्येत डाऊन आहे म्हणून तुम्ही बघू शकता. आईला आपण लाईटात उभं करू. आई इकडे या, आई इकडे या. हे पाठीमागून ब्राईटनेस जरा बरोबर नाही आहे. हां, आता कसं आहे, आता आई आणि मी, आम्ही दोघं आता एकदम छान दिसतोय असं मला वाटतंय. लाईट बरोबर नाही आहे. आई तुमचं काय म्हणणं आहे ब्लॉगमध्ये? मी बाजूला होतो, तुम्ही बोला आई. काय म्हणणं आहे? म्हणणं नाही माझं. काहीच म्हणणं नाही. म्हणा काहीतरी, जोरात बोला जरा. काय बोलू? मित्रांनो, आईचा आवाज बंद आहे असं आईला छळणं चांगली गोष्ट नाही आहे. मला पाप लागेल आहे ना, पाप. हे जास्तच तब्येत खराब आहे. आपण जरा कमीच बोलावं मला वाटतं. बाकी आपण पुढे दुसरं काहीतरी शूट करू व्हिडिओ. इथे आईला तब्येतीचं कारण आईचं जरा जास्तच गंभीर आहे. आईची तब्येत जरा जास्तच गंभीर आहे. हां, आई इकडे आल्या आहेत. काय म्हणलं? आई कामवालीची वाट पाहते. कामवाल्या ताईंची वाट बघतायत. आई आजारी असल्यामुळे आईंना शक्य नाही आज काम करणं मित्रांनो. आई 4 दिवसापासून आजारी आहे. आणि ज्या सुनेला मी कायम बोलत असतो व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलं असेल तर इंस्टाग्रामवर तुम्ही मला बघत असाल तर ती सून आजारी आहे. मला वाटतं आजारी नाही आहे, ती मुद्दाम करते, झोपलेली आहे मुद्दाम. असं आहे मित्रांनो. मी बोललेलं चालत नाही आईला. जाऊ दे आता. कसं आहे, व्हिडिओमध्ये काही गोष्टी घरातल्या नाही सांगितलेल्या बऱ्या, पण दुःख मला माझ्या आईचं माहिती आहे मित्रांनो. जेवण आपलं चाललंय मस्तपैकी. आपण घोगरी भात खातोय. घोगरी भात तुम्हाला माहीत नसेल तर मटकी भात ज्याला म्हणतात. तुम्हाला दाखवतो मी घोगरी भात कसा असतो. तर ही आहे मटकी, तुम्ही बघू शकता. थोडंसं लाईट. हां, ही मटकी आहे आणि हा भात आहे. आपण मटकी भात खात आहोत. आणि आता मला असं वाटतं की हे खाल्ल्यानंतर बहुतेक खूप झोप येणार आहे. काम नाही आहे म्हणून कदाचित झोपू पण शकतो मी दुकानावर. घोगरी भात खाऊन खूप झोप येते, पण झोपता येणार नाही आपल्याला. जमलंच तर 15 मिनटाचा पॉवर नॅप घेऊ. आणि आता आपण
डायरेक्ट मला वाटतं स्टुडिओला जावं. स्टुडिओ तुम्ही बघितला नसेल, तुम्हाला माहिती नसेल कदाचित. तर मित्रांनो, आपला अजून एक चॅनल आहे इन्फो यात्रा नावाचं. त्यावर तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे बघू शकतात. चॅनलला आता सध्या 2च व्हिडिओ अवेलेबल आहेत, कारण काही म्हणजे स्टुडिओचा सेटअप थोडासा प्रॉब्लेममध्ये आला होता. स्टुडिओचा सेटअप आपण जरा चेंज केला. सेटअप चेंज केला म्हणण्यापेक्षा आपण लोकेशन चेंज केलं स्टुडिओचं. तर ते लोकेशन शिफ्टिंग वगैरे चाललं होतं. आणि स्टुडिओ स्पेशली लोकेशचा आहे. लोकेश आहिरे म्हणून माझा मित्र आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जेव्हा बघणार त्यावेळेला तुम्हाला तो लोकेश दिसेलच. त्याच्या घरी त्याने आता सेटअप केला आहे मित्रांनो. आणि आपण आज जमलं तर त्याच्या घरी जाऊ, स्टुडिओ व्हिजिट देऊ आणि नवीन स्टुडिओचा सेटअप कसा लावला आहे, काय लावला आहे आपण बघू. आणि लवकरच आपण नवीन एक सुंदर असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हिंदी चॅनलवर, आपल्या त्या इन्फो यात्रा चॅनलवर नक्कीच आणू. तुम्ही त्यासाठी आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ह्या चॅनलला पण करा आणि इन्फो यात्रा चॅनलला पण करा. आणि त्यानंतर आपण काही दिवसानंतर अजून जामखेडला पण जाणार आहोत शूटसाठी. गाण्याचं शूट आहे तिथे. त्या गाण्याच्या शूटला पण आपण जाणार आहोत साधारण 2 ते 3 तारखेनंतर, दसऱ्यानंतर मला वाटतं आपण जाणार आहोत. तेही चॅनल तुम्ही बघा, तेही चॅनल तुम्हाला आवडेल. विजन मेलेडीज त्या चॅनलचं नाव आहे. त्या चॅनलचा मालक जो आहे ऋषिकेश वारभोग, तो एक चांगला DOP आहे, डिरेक्टर आहे आणि चांगल्या स्टोरीज पण बनवतो तो. स्टोरीज एकटा बनवत नाही मित्रांनो, मी तुम्हाला त्याच्या मागचं एक खरं सांगतो. स्टोरीज तो एकटा बनवत नाही, त्याला सांगू नका. स्टोरीज तो आणि मी मिळून बनवतो, पण तो मला क्रेडिट देत नाही, क्रेडिट खातो. मी त्याचा बदला नक्कीच घेईल. तर मी असं म्हणत होतो मित्रांनो की तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरचे गाणे बघा. त्या चॅनलवर मी अभिनेता म्हणून अभिनय केलेला, म्हणजे अभिनेता म्हणून अभिनय काय बोलतोय मी मित्रांनो, त्या गाणं फंबल होत असतो. त्या चॅनलवर काही गाणे आहेत, ज्या गाण्यांमध्ये मी तुम्हाला अभिनेता म्हणून दिसेल. त्यात मी काही असे सुंदर असे अभिनय केलेले आहेत, काही वेगळे पात्र असे निभावलेले आहेत मी सुंदर. तुम्ही बघा, कमेंट करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्ह्यू वाढवा मित्रांनो. 1.5 मिलियन 2 मिलियन गाणे व्ह्यू असल्यावर काही व्हॅल्यू नसते. त्याच्यापेक्षा जास्त भेटलं पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो. कोणाला सांगू नका, पण ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपला स्टुडिओला जाण्याचा प्लॅन आज कॅन्सल झाला आहे, कारण इकडे भयंकर पाऊस चालू आहे. अगोदर तुम्हाला पाऊस दाखवतो, मग पुढचं नियोजन सांगतो. पावसाचा वेग तुम्हाला किती दिसतोय किती माहिती नाही, पण पाऊस बऱ्यापैकी आहे इथे. तुम्ही बघू शकतात. आत्ता सायंकाळचे फक्त 5:15 वाजलेत, पण आभाळ केवढं काळं झालंय तुम्ही बघू शकतात. पाऊस केवढा पडतोय तुम्ही इथे बघू शकता. इथे पण एवढं दिसून येत नाहीये, पण पावसाचा वेग बराच आहे. इथे कमी दिसतंय, कमी वाटतोय, पण पाऊस आहे बऱ्यापैकी. तुम्हाला पत्र्यांचा आवाज कदाचित येतच असणार आहे. पत्र्यांच्या आवाजावरनं थोडाफार अंदाज येतच असणार आहे. अशा विजा पण चमकतायत मित्रांनो. तर हा पाऊस बंद होईल असं काही वाटत नाहीये, त्यामुळे आपण स्टुडिओचा प्लॅन कॅन्सल करू. आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद.